नमस्कार, मी श्वेता. स्वामी अनुभूती आपल्या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. स्वामी अनुभूती म्हणजे स्वामींची अनुभूती, स्वामींची येणारी प्रचिती, स्वामींची जी सेवा केली जाते त्याचं मिळणारं फळ. आजही मी या बाबतीतच तुमच्या सगळ्यांशी बोलणार आहे. बघा, जे स्वामींना मानतात, स्वामींचरणी एखादी प्रार्थना करतात, ती नक्कीच पूर्ण होते. त्याचे खूप सारे अनुभव आपल्याला आहेत. आज मी तुमच्यासाठी एक अशी सेवा घेऊन आलेली आहे, जी करताना किंवा जी केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे इच्छित कार्य, जे कार्य अडलं आहे, ज्या कार्यासाठी तुम्ही खूप सारे प्रयत्न करताय पण ते होत नाहीये, मग ते लग्न असो, जॉब असो किंवा तुमची एखादी अशी केस असो किंवा क्लायंट मिळणं असो, एखादं डील होणं असो किंवा कोणतंही असं कार्य ज्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय आणि तुम्हाला यश मिळत नाही आहे. तुम्ही खूप झटताय, खूप दिवसांपासून झटताय आणि ते कार्य अगदी व्यवस्थित पूर्ण व्हावं अशी तुमची मनोमन इच्छा आहे. असं कार्य तुम्हाला पूर्ण करायचं असेल तर ही सेवा तुम्हाला नक्कीच करायची आहे. चॅनलवर शेवटपर्यंत राहा. जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करा, शेअर करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. बघा, तुम्हाला काय करायचं आहे, एक मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे. हा मंत्र तुम्हाला 21 दिवस म्हणायचा आहे, 21 वेळा. आणि हा मंत्र म्हणताना प्रथम तुम्हाला नारळ आणि एक फूल किंवा 11 रुपये असं तुम्हाला घेऊन एक संकल्प सोडायचा आहे. स्वामींचरणी अर्पण करायचं आहे. एका कागदावरती ग्रीन कलरच्या पेननी तुम्हाला तुमची जी इच्छा आहे ती प्रेझेंट टेन्समध्ये म्हणजे चालू काळामध्ये ती लिहायचं आहे की ती तुम्हाला मिळत आहे किंवा ती मिळालेली आहे. या पद्धतीने तुम्हाला ते लिहायचं आहे आणि ते लिहून ग्रीन कलरच्या पेनने तुम्हाला कोऱ्या पेपरवरती लिहायचं आहे आणि स्वामींचरणी ठेवायचं आहे. त्यानंतर या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. लक्षात ठेवा, एकच आसन, एकच वेळ तुम्हाला पाळायची आहे, 21 दिवस. ठीक आहे. मंत्र आहे ओम श्रीं ह्रीं क्लीं गुरुवे नमः मम कार्य सफलम कुरु कुरु स्वाहा. मंत्र ऐकण्यासाठी पुन्हा एकदा व्हिडिओ बघा आणि हा मंत्र खूप प्रभावी आहे. हा मंत्र म्हणताना जे कार्य तुम्हाला पूर्ण व्हावंसं वाटतंय त्या कार्याची चिठ्ठी तुम्हाला समोर ठेवायची आहे आणि मनोमन ते कार्य पूर्ण झालं आहे असं इमॅजिनेशन तुम्हाला करायचं आहे आणि हा मंत्र म्हणायचा आहे. तेव्हा ते कार्य सफल होणार आहे. मंत्र ऐकण्यासाठी पुन्हा एकदा व्हिडिओ बघा आणि व्यवस्थित उच्चारण